नमस्कार सर्वांना, स्टिचिंग अँड कुकिंग विथ ज्योती चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. हा ब्लाऊज कस्टमरने सिंपल शिवायला सांगितलं होतं, त्यामुळे हा सिंपलच शिवलेला आहे. तर आज आपण 3 प्रिन्सेस कट पूर्ण स्टिचिंग बघणार आहोत. चला तर मग पहिल्यांदा आपण बॅक पार्ट स्टिचिंग करून घेऊ. साडीचा पीस उलटा ठेवायचा आणि अस्तर ठेवून चौकोनी गळा टीप मारून घ्यायची. चौकोनी गळा शिवत असताना उभी टीप मारायची आणि सुईचा टोक बरोबर कोपऱ्याला कपड्याला घुसवायचा. नंतर कपडा फिरवायचा आणि आडवी टीप मारून घ्यायची. सेम त्याच पद्धतीने करून उभी टीप मारून घ्यायची. टीप मारून झाल्यानंतर चौकोनी गळा कट करून घ्यायचा. कमरेला टीप मारून घेऊया. अशी टीप मारल्याने कमरपट्टी जोडण्यासाठी जो वेळ जातो तो वाचतो. चौकोनी गळा व्यवस्थित येण्यासाठी असा कट मारून घेऊया. दोन्ही बाजूला असा कट मारून घ्यायचा, म्हणजे चौकोनी गळा व्यवस्थित येतो. त्याचबरोबर फिनिशिंग ही व्यवस्थित येते. चौकोनी गळ्याला कट मारून झाल्यानंतर जो कपडा आपण उलटा ठेवला होता तो सरळ करून घेऊया. सरळ करून घेतल्यानंतर दाब टीप मारून घ्यायची. टीप मारून झाल्यानंतर गळ्याला सुंदर फिनिशिंग येते. बॅक पार्ट तयार करून झाल्यानंतर 3 प्रिन्सेस कटची कटोरीला टीप मारून घेऊ. टीप मारत असताना एक काळजी घ्यायची आहे की दोन्हीही कपडा प्लेन आला पाहिजे. व्यवस्थित अशी कडेने टीप मारून घ्यायची आहे. टीप मारून झाल्यानंतर जो एक्स्ट्रा कपडा घेतला होता तो कट करून घेऊ. 3 प्रिन्सेस कट कटोरीची बाजू त्याला टीप मारून घेऊ. टीप मारत असताना कुठेही चून किंवा फुगा कपड्याला आला ना पाहिजे, ही काळजी घ्यायची आहे. साडीचा पीस आणि अस्तर व्यवस्थित जोडला तरच ब्लाऊज व्यवस्थित बसणार आहे, म्हणजेच फिनिशिंग व्यवस्थित येणार आहे. व्यवस्थित अस्तर जोडले तर शिवायलाही सोपं जातं आणि आपल्याला ब्लाऊज शिवायला मूड येतो आणि छानही वाटतं. 3 प्रिन्सेसच्या दोन्ही कटोऱ्या खालून जोडायच्या आहेत. कटोरी जोडत असताना कमी पडते तर कटोरी थोडीशी खेचून घ्यायची आहे आणि खालची बाजू थोडीशी सैलसर सोडायची आहे. त्यानंतर क्रॉसपट्टी बसवून घेऊ. क्रॉसपट्टी जोडत असताना साडीचा कपडा वरती आणि अस्तर खाली ठेवून टीप मारून घ्यायची. टीप मारून झाल्यानंतर शोल्डरपासून कपडा फोल्ड करून टीप मारून घ्यायची. फोल्ड केलेला कपडा बाहेर काढून घेऊया. क्रॉसपट्टी तयार झाली. त्यानंतर क्रॉसपट्टी लावून झाल्यानंतर राहिलेला कपडा कट करून घ्यायचा. दाब टीप मारून घ्यायची आहे. क्रॉसपट्टी जोडल्यानंतर काचपट्टी बसवून घ्यायची. पट्टी बसवत असताना गळ्याच्या साईडला अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवून टीप मारून घ्यायची आहे. एक्स्ट्रा ठेवल्याने हुकपट्टी व्यवस्थित बसवता येते. फ्रंट पार्टची दुसरी बाजू त्याच पद्धतीने जोडून घ्यायची आहे. कटोरी ही खालच्या साईडने जोडून घ्यायची आहे. दोन्ही कटोरी खालच्या साईडनं जोडून घ्यायच्या आहेत, म्हणजे व्यवस्थित जोडता येतात. काचपट्टी आणि हुकपट्टी बसवून घेतल्यानंतर गळापट्टी तयार करून घ्यायची.
गळा जोडत असताना गळापट्टी ही थोडीशी दुमडून घ्यायची आणि टीप मारून घ्यायची. गळापट्टी जोडत असताना 2 चुन्या पाडून घ्यायच्या म्हणजे गोल गळा व्यवस्थित येतो. चुन्या पाडल्याने कपडा टाईट राहत नाही, तो सैलसर पडतो आणि गळा गोल व्यवस्थित येतो. त्यानंतर डापटीप मारून घेऊया म्हणजे गळा फिनिशिंग व्यवस्थित येते. दाबटीप मारल्यानंतर गळापट्टी दुमडून घ्यायची आणि टीप मारायची. अस्तरची अशी गळापट्टी जोडल्याने गळा फिनिशिंग व्यवस्थित येते. बघा किती सुंदर गळा आला आहे. दोन्ही गळ्याच्या पट्ट्या जोडल्यानंतर शोल्डर जोडून घ्यायचा. बाही जोडत असताना फ्रंट पार्ट माझ्याकडे घेतला आहे, तर फ्रंट पार्टसाठी उतरती बाजू जोडून घ्यायची आणि चढती बाजू असते ती मागच्या साईडला जोडून घ्यायची. बाहीला जो कट मारलेला आहे तो बरोबर शोल्डरवर ठेवून टीप मारायची. बाही जोडत असताना बाही घडी व्यवस्थित घेतलेली असते तरीही बाही कमी पडते, तर बाही जोडत असताना बघायचं की कोणता कपडा जास्त होतो आणि कोणता कपडा कमी पडतो. कमी कपडा पडत असतो तो थोडासा खेचून घ्यायचा आहे आणि जो जास्त होत आहे तो सैलसर सोडायचा म्हणजे बाही बसवताना व्यवस्थित पुरते. डबल टीप मारून घ्यायची आहे. पहिली टीप मारलेली उचकटण्याची भीती राहत नाही. बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट हे दोन्ही भाग रुंदीला बरोबर आले का आहे हे चेक करून घेऊ. चेक करत असताना बॅक पार्टचा मध्य काढून फ्रंट पार्ट मधोमध ठेवून पिनअप करून घ्यायचं आणि दोन्ही बाजू समान आहेत का हे चेक करायचं. रुंदीला कमी जास्त असेल तर कट करून घ्यायचं. बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट समान आहे का हे चेक करून झाल्यानंतर कडेने टीप मारून घेऊया.
ब्लाऊजची कमरेची फिटिंग करत असताना आलेला मापाचा ब्लाऊज आणि शिवलेला मापाचा ब्लाऊज पूर्ण कमर मोजून घ्यायची आणि टिक करून घ्यायची. टिक करून घेतल्यानंतर मोजायचं किती होतंय. मोजलेला त्याचा 4था भाग तो कमर फिटिंगसाठी वापरायचा. बाही फिटिंग करत असताना मापाला आलेला ब्लाऊज आणि शिवलेला ब्लाऊज फ्रंट पार्टला फ्रंट पार्ट ठेवायचा आहे आणि बॅकला बॅक पार्ट ठेवायचा आहे. हा मेन पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. बाही फिटिंग करत असताना मापाला आलेला ब्लाऊज आणि शिवलेला ब्लाऊज तो एकावर एक ठेवायचा. वरती मापाला आलेला ब्लाऊज ठेवायचा आणि शिवलेला ब्लाऊज खाली ठेवायचा. एकावर एक बाही ठेवल्यानंतर मशीनचा फूट त्याचा दाब बाहीवर ठेवायचा आहे. दाब ठेवून मुंडा मोजून टिक करून घ्यायची. मुंड्यानंतर बाहीची फिटिंग टिक करून घ्यायची. त्यानंतर दंडघेरची टिक करून घ्यायची. टिक करून टिप मारून घेऊया. कमरेचा मोजलेला 4था भाग टाकून घ्यायचा आणि फिटिंग करून घ्यायची. ब्लाऊज शिवत असताना कस्टमरचा पुढचा विचार करून ब्लाऊज शिवला पाहिजे. कारण कस्टमरची तब्येत वाढल्यास कस्टमरला तो ब्लाऊज उसवता यावा आणि टिप शिल्लकही ठेवायची. आणि त्याचबरोबर मार्जिन म्हणजेच माया जास्त ठेवायचा. पुढे जाऊन अडचण येणार नाही याची काळजी घ्यायची. 3 ते 4 टिपा मारायच्या. पूर्ण ब्लाऊज शिवून झाला आहे. आता लटकन तयार करून घेऊ. सुंदर असा गळा आलेला आहे आणि फिनिशिंग ही मस्त आली आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.